हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांगोरे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला शेवग्याची भाजी नाही एकदम नवीन अशी रेसिपी सांगणार आहे। शेवग्या खाल्ल्याने काय काय फायदे होतात ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ अगदी कंटिन्यू करा। तर इथे मी 2 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। तर आपल्याला शेवग्याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत। तोपर्यंत शेवगा खाल्ल्याने काय होतं त्या सगळे फायदे मी तुम्हाला आज सांगणार आहे। शेवगा खाल्ल्याने प्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते। तर शेवग्याचे अनेक फायदे आहे। शेवगा आठवड्यातनं 2 ते 3 वेळा तरी नक्कीच खावा। तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळा शेवगा कट करून घेतलेला आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी सगळ्या शेवग्यांच्या वरच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत। तर इथे मी सगळ्या शेवग्यांच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत। तर चला शेवग्याचं एका साईडला घेऊया, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। इथे मी एका साईडला पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्यावरती आपल्याला चाळण ठेवायची आहे। चाळण ठेवल्यानंतर आपण जो शेवगा कट करून घेतला होता तो शेवगा आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचा आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा, साईडचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर शेवगा चाळणीमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 मिनिटं आपल्याला शेवगा उकडून घ्यायचा आहे। तर चला एका साईडला शेवगा उकडतोय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण, आलं आणि गरजेनुसार आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि एका साईडला शेवगासुद्धा अगदी व्यवस्थित उकडलेला आहे। तर मी तुम्हाला इथे दाखवते, शेवगा अगदी छान व्यवस्थित उकडलेला आहे। आपल्याला या रेसिपीसाठी थोडासा शेवगा जाड वापरायचा आहे। तर इथे मी शेवग्याच्या शेंगा या जाड घेतल्या होत्या। तर पाहू शकता शेवगा अगदी व्यवस्थित उकडलेला आहे। तर आपण एका ताटलीमध्ये शेवगा काढून घेऊया आणि व्यवस्थित आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर इथे मी एका ताटलीमध्ये शेवगा काढून घेतलेला आहे। काढल्यानंतर आपल्याला शेवग्याच्या शेंगा सोलून त्यामधला गर काढून घ्यायचा आहे। तर इथे मी सगळ्या शेवग्यांच्या शेंगामधला चमच्यानी गर काढून घेते। एकदम वेगळी पद्धत आहे शेवग्याची, तुम्ही जर या पद्धतीने केला ना तर नेहमी याच पद्धतीने करा। तर आपल्याला इथे शेवग्याची भाजीसुद्धा करायची नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी कंटिन्यू करा की पुढे नेमकं आपण काय करणार आहोत। तर इथे पहा मी अशाच पद्धतीने सगळ्या शेंगांमधला गर काढून घेतलेला आहे। तर इथे माझा सगळ्या शेवग्याचा गर काढून झालेला आहे। तर आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। ज्यामध्ये मी मिरची, लसूण वाटून घेतलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यातच इथे मी शेवग्याचा गर वाटून घेते। तर इथे पाहू शकता सगळ्या शेवग्यांचा गर माझा वाटून झालेला आहे। वाटल्यानंतर आपण इथे काही बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही साहित्य ॲड करायचं आहे। तर इथे मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ घेतल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। बेसन पीठ घातल्यानंतर आपण जो मिरचीचा ठेचा वाटून घेतला होता तो घालायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा भरून ओवा घालायचा आहे। ओवा घातल्यानंतर 1.5 चमचे आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत। पांढरे तीळ घातल्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता। तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे। चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा। इथे आपल्याला लगेच पाण्याचा वापर करायचा नाही आहे। आपण जो शेवग्याचा गर मिक्सरला वाटून घेतलेला आहे त्यामध्येच आपल्याला व्यवस्थित अगदी ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पाणी लागलं तर आपण त्यामध्ये थोडं थोडं घालू शकतो। तर इथे पहा थोडंसं पाण्याची गरज लागलेली आहे मला, तर मी छोटी वाटीच पाणी वापरलेलं आहे। तर आपल्याला त्यामध्येच आपल्याला व्यवस्थित अगदी ह्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक लाईक नक्कीच करा। तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान व्यवस्थित याचा गोळा तयार करून झालेला आहे। तर 10 मिनिटासाठी आपण साईडला ठेवूया। तर 10 मिनिटं झाल्यानंतर इथे मी एक रुमाल घेतलेला आहे। तर आपल्याला रुमाल ओला करून घ्यायचा आहे। ओला केल्यानंतर परत त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपण चपाती करतो तेवढा आपल्याला इथे गोळा घ्यायचा आहे। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा।
तर इथे मी चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे। तर छान अगदी आपल्याला व्यवस्थित ह्याचं थालपीठ थापून घ्यायचं आहे। नेहमीच आपण शेवग्याची भाजी करतो किंवा सूप करतो किंवा तुम्ही शेवग्याचे काय करता ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर छान अगदी आपल्याला व्यवस्थित ह्याचं गोल थालपीठ असं थापून घ्यायचं आहे। तर तुम्हाला काय वाटतं या रेसिपीमध्ये अजून मी काय काय घातलं पाहिजे होतं ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। तर पाहू शकता अगदी व्यवस्थित छान थापल्यानंतर आपल्याला त्यावरती होल पाडायचे आहेत। होल पाडल्याने थालपीठ अगदी व्यवस्थित छान असं शिजलं जातं। तर एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे। तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। अगदी या रेसिपीसाठी तेलसुद्धा फारसं जास्त लागत नाही, खूप कमी तेलात ही रेसिपी तयार होते। तर तेल लावल्यानंतर जे थालपीठ आपण थापून घेतलं होतं ते तव्यावरती घालायचं आहे आणि त्यावरती आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे। जिथे आपण होल पाडला आहे त्यावरतीच आपल्याला थोडं थोडं तेल सोडायचं आहे आणि एका साईडने छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे। भाजताना आपल्याला थोडासा गॅस बारीक ठेवायचा आहे म्हणजे छान अगदी भाजल्या जातं। तर एका साईडने छान अगदी मी व्यवस्थित भाजून घेते। तर आपली एक साईड व्यवस्थित भाजलेली आहे, तर आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान अगदी खरपूस असं भाजून घेऊया। थालपीठाला रंग देखील खूप सुंदर आलेला आहे। शेवगा नको नको म्हणणारे तुम्ही ह्या जर पद्धतीने केला तर मागून मागून नक्कीच खाताल आणि कळणार सुद्धा नाही की आपण हे नक्की यामध्ये काय वापरलेलं आहे। तर दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी आपल्याला व्यवस्थित छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर थोडंसं आपल्याला उलटण्याने प्रेस करत राहिलं की व्यवस्थित भाजल्या जातं। तर बघा इथे मी अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा। तर दुसरी साईडसुद्धा छान अशी खरपूस भाजलेली आहे। तर दोन्ही साईडनी सुद्धा हे थालपीठ खमंग असं भाजलेलं आहे। तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। थालपीठाला रंग पहा किती सुंदर आलेला आहे आणि अगदी घरभर या थालपीठाचा वास सुटला होता। तर आपलं इथे एक थालपीठ छान अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे। तर दुसरंसुद्धा थालपीठ मी तुम्हाला करून दाखवते। तर इथे मी दुसरंसुद्धा थालपीठ अगदी छान व्यवस्थित त्याच पद्धतीने करून घेते। तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे थालपीठ करून घेतलेले आहे। तर आपले इथे सगळे थालपीठ असे करून झालेले आहे। तर त्या पिठामध्ये माझे 3 थालपीठ तयार झालेले आहे, ते सुद्धा अगदी खमंग आणि तेवढेच चविष्ट। तर तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। तर चला, तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच। पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय।